नमस्कार मित्रांनो, मी विजय सोनवणे. आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत. तो म्हणजे बी-एससी नर्सिंगच्या प्रवेशासाठी कॉलेजमध्ये जो डी-डी किंवा चेक दिला जात असतो, तो डी-डी किंवा चेक परत मिळतो का? अनेक पालक आणि विद्यार्थी माझ्याकडे विचारत होते, की सर जर प्रवेश झाला नाही किंवा प्रवेश रद्द झाला, तर आपले पैसे बुडतील का? कॉलेज डी-डी परत करते का नाही? चला याची खरी माहिती आज आपण बघूया. सगळ्यात आधी आपण बघूया डीडी काय असतो. सगळ्यात आधी आपण काय बघूया, डीडी काय असतो. तर जर सांगायला गेलो विद्यार्थी मित्रांनो, जो डीडी असतो, तो डीडी तुमचा काय असतं, डिमांड ड्राफ्ट असतो. कॉलेजच्या नावानं बनवलेला डिमांड ड्राफ्ट असतो. पहिला मुद्दा जर तुम्हाला बोलायला गेलो, की कॉलेज तुमच्याकडनं डीडी काय घेतं? कॉलेज तुमच्याकडनं डीडी का घेतं? तर कॉलेज डीडी ह्यासाठी घेतं, तर तुमचा प्रवेश जो आहे तो सुरक्षित राहावा. जी फी तुम्ही भरत आहात, ती फी थेट कॉलेजच्या खात्यामध्ये जमा व्हायला हवी. त्याचप्रमाणे जी प्रवेश प्रक्रिया आहे, ती प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठलाही गोंधळ निर्माण व्हायला नको पैशांमुळे. तर ह्या समस्या सोडविण्यासाठी कॉलेज डीडी किंवा चेक घेत असतं. डीडी हा तुमचा सिक्युरिटी डिपॉझिट असतो. सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजेच काय, तुम्ही ऍडमिशन घेतलं त्या ऍडमिशनच्या सिक्युरिटीसाठी कॉलेज तुमच्याकडनं डिपॉझिट घेतं, सिक्युरिटी घेतं. 4 वर्ष झाले, तुम्ही तुमची डिग्री पूर्ण केली की ती डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तो डीडी परत मिळत असतो. जसं तुम्ही तुमचं फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत सगळे जे एक्झाम्स आहेत ते क्लिअर करतात. त्याचप्रमाणे तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित क्लिअर करतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमची जी फीज आहे ती फीज कंप्लीट करतात. कुठल्याही पद्धतीचे ड्यू, लायब्ररी ड्यू असेल किंवा इतर ड्यू असेल ती तुमच्यावर राहत नाही. ते क्लिअर केल्यानंतर कॉलेज तुम्ही जे सिक्युरिटी डिपॉझिट कॉलेजला दिलेलं असतं, ते डिपॉझिट तुमची डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत करत असते. दुसरा मुद्दा, डीडी परत मिळतो का? तुमचं ऍडमिशन जर रद्द झालं कॉलेजला, तुम्ही ऍडमिशन रद्द केलं, तर तो डीडी तुम्हाला परत मिळतो का? तर प्रवेशाआधी जर तुम्ही प्रवेशाआधी ऍडमिशन रद्द केलं, प्रवेश घ्यायच्या आधी ऍडमिशन रद्द केलं, तर तुमचा डीडी चेक तुम्हाला रिटर्न मिळेल. म्हणजेच काय, आता कॅप राऊंडची प्रोसेस सुरू आहे. प्रोसेस सुरू असताना शेवटच्या राऊंड पर्यंत तुम्ही जर तुमचा प्रवेश रद्द केला, तर तो डीडी तुम्हाला परत मिळतो. पण जर तुम्ही तुमचा प्रवेश कन्फर्म केला असेल, तुमचं ऍडमिशन कन्फर्म केलं असेल, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असेल, ऍडमिशन कन्फर्मेशन फॉर्म भरला असेल आणि डीडी जमा केला असेल, तर तो डीडी तुम्हाला परत मिळणार नाही. तिसरा मुद्दा, सीईटी सेलचे नियम काय सांगतात? महाराष्ट्र सीईटी सेल आणि नर्सिंग काउन्सिलचे नियम आपल्याला काय सांगतात, की जे ऍडमिशन प्रोसिजर आहे ह्यामध्ये काय असायला हवी, पारदर्शकता असायला हवी. विद्यार्थी जी फी भरत आहेत, ती फी त्यांनी भरताना त्या फी भरलेल्याची त्यांच्याकडे काय असायला हवी, त्या फी भरलेल्याची पावती असायला हवी. जर कॉलेज विद्यार्थ्यांकडनं फी घेत असेल, तर ती फी घेतल्यानंतर कॉलेजने त्या विद्यार्थ्यांना त्या संबंधीची पावती जी आहे, रिसिप्ट जी आहे, ती देणे बंधनकारक आहे. जर कॉलेज तुम्हाला फी परत करत नसेल किंवा पावती देत नसेल, तर विद्यार्थी फी नियमन अधिकरण, FRA ज्याला म्हणतात, फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटी, फी नियमांकन अधिकरण, यांच्याकडे तक्रार तुम्ही कॉलेजची नोंदवू शकता. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बीएससी नर्सिंग प्रवेशासाठी दिलेला डीडी किंवा चेक परत मिळतो. परत मिळत नाही असं नाही, तो परत मिळतो. पण हे सर्व जे काही आहे हे परिस्थितीवर अवलंबून असतो. जर तुम्ही ऍडमिशन घेतलं, तुमची फीस कन्फर्म केली, तुमची सीट कन्फर्म केली, तर त्या ठिकाणी तुम्हाला डीडी परत मिळणार नाही. नियम काय सांगतात, जर तुम्ही
कॅप राऊंड सुरू असताना ऍडमिशन कॅन्सल केलं तर तुम्हाला डीडी परत मिळेल आणि जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला डीडी परत मिळणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो की तुम्ही जी कॉलेजला फी भरत आहात त्या फीची कॉलेजकडनं पावती घ्या आणि कॉलेजची फी रिफंड करण्यासाठी काय पॉलिसी आहे, काय रूल्स आहेत, काय नियम आहेत ते कॉलेजकडनं तुम्ही आधी जाणून घ्या. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.